प्रेम कधी ठरवून केलं जातं. मला असं होतं की खूप बसतान बसलेलं नको घर, आपण स्वतः उभं करायचं. तिथे तुम्ही ऍक्च्युली माणूस म्हणून काय आहात ते कळतं. फक्त माधवी जे अचार आणि पापड बनवते ते सोनालिकाला जरा फक्त आयते खायला आवडतात, तुला येत नाहीत. माधवी जी कोथिंबीर वडी बनवते ती मात्र सोनालिका तशीच अप्रतिम कोथिंबीर वडी बनवते. पण जेव्हा तुम्ही हाऊसवाईफ असता किंवा तुम्हाला एक टास्क असतो ना, तो कम्प्लीट करायला तुमचा अख्खा 12 तास जातात. आणि आपण म्हणतो सोपं आहे की बसा आणि शांतपणे स्वतःला वेळ द्या, ते नाही होत. तुम्ही जे आहात ना ते राहा, आनंदी राहा आणि नेहमी पॉझिटिव्ह राहा. तारक मेहता का उलटा चष्मा हे म्हटलं की माधवी भाभी शिवाय ते पूर्ण होत नाही आणि सोनालिका जोशींशिवाय माधवी भाभी पूर्ण होऊ शकत नाही. हे एकदम काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आणि त्या आमच्या समोर बसलेल्या आहेत आणि मला इतकं छान वाटतंय. असं वाटतंय आता तुम्ही मला काहीतरी समजून सांगाल की बाळा असं नाही, असं करायचं. सो वाईब म्हणजे आई असावी तर कशी असावी तर अशी असावी, अशी आई वाटतं तुम्ही. आणि बायको असावी तर कशी तर अशी. थँक्यू. खूप छान वाटतंय तुमच्या समोर बसून. आणि सगळ्यात आधी तर थँक्यू सो मच. तुम्ही इतके वर्ष आम्हाला एंटरटेन करताय. इफ आय एम नॉट रॉंग 17 वर्ष झालेत. येस. आणि म्हणजे एखाद्या क्षेत्रात 17 वर्ष लोकांना पूर्ण होत नाही, तुम्हाला एका कार्यक्रमात 17 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि ही एक मोठी अचीवमेंट आहे. म्हणजे देशाच्या पंतप्रधानांपासून ते सगळ्यात मोठ्या सुपरस्टारपर्यंत, ते सगळ्यात मोठ्या सिंगर्सपासून सगळ्यांसोबत तुम्ही काम केलेलं आहे. आणि आमच्यासाठी सगळ्यात जवळचं तुमचं जे कॅरेक्टर आहे माधवी भाभी, ठीक आहे, आणि भिड्यांची वाईफ आणि स्वतःचं एक अस्तित्व, त्यात स्वतःची एंटरप्रेन्युअरशिप. आणि मग आम्हाला माहिती की तुम्हाला सोनू आहे, पण आम्हाला तिथलं काहीच माहिती नाही हो की सोनालिका जोशी नाव कळलंय, पण त्या कुठल्या आहेत, त्यांचा जन्म कधी झाला, त्या कशा मोठ्या झाल्या, कोणत्या शाळेत होत्या, किंवा मग त्यांची फॅमिली जरा आम्हाला प्लीज जरा सांगा उलगडून. एक तर मी मराठी जोशी आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की जोशी म्हटल्यानंतर एकतर गुजराती बॅकग्राऊंडच्या हिंदी सिरियलमध्ये मी काम करते, बरोबर, त्यामुळे लोकांना असं वाटतं की ही जोशी आहे. तर असं नाहीये, मी जोशी आहे. आणि आधी मी जळगावला होते, अर्थात माझी शाळा अशी काही कंटिन्युअस मुंबईत अशी झालीच नाही, कारण मी 90 पर्यंत जळगाव आणि बाकी ठिकाणी फिरत होते, कारण माझे बाबा बँकेत होते. ओके. सो तिकडनं मग बाबांनी मुंबईत ट्रान्सफर घेतली. आमच्या त्यांना कळलं की आपल्या मुलांमध्ये ही कला आहे चांगली, तर त्यांना जर पुढे डेव्हलप करायचं असेल तर मुंबईसारखं दुसरं शहर नाही. बरोबर. मग त्यांनी ती हे ट्रान्सफर करून घेतली आणि मग आम्ही मुंबईत आलो. सो तोपर्यंत माझ्या शाळा बदलत होत्या. मी 10वीत इथे आले, समज 10वीत पण ठीकठाकच ती शाळा मिळाली, कारण मग तुमचं ते हे चुकतं इयर ऍडमिशनचं, त्यामुळे मग ते मिळालं. पण एनिवे तसंही फार काही शिक्षणात जाऊन मोठं काही करायचंच नव्हतं. त्या साईड बाय साईड नाटक, म्हणजे आल्याच मी इथे सुरुवात केली मराठी क्षेत्रामध्ये. मला नाटक मिळालं पहिलं प्रदीप कबऱ्यांबरोबर. त्या नाटकापासून माझी सुरुवात झाली. हिंदी सिरियल माझी पहिली उडनचू नावाची होती. म्हणजे मी इथे आल्यानंतर आम्ही सुरूच केलं स्ट्रगल की ह्याला भेटा त्याला भेटा, मला काम हवंय, म्हणजे मी काम करते. आणि जे पहिल्यापासून लगेच मिळत गेलं ना, खूप इझिली मिळत गेलं. सो मी खूप काम केलं. म्हणजे त्यावेळेला नाटकं तर माझी, म्हणजे मी कॉलेजपर्यंत मी 4-5 नाटकं झाली पाहिजे. आणि मी खूप दौरे, म्हणजे मी दौऱ्यांवरनं सकाळी आले की मी एक्झाम पेपर लिहायचे आणि मग घरी जायचे, इतकं मी त्यावेळेला काम केलंय. तर आणि चॅनल्स त्यावेळेला लकीली लॉन्च झाले. ह्याच्यानंतर एक काहीतरी 97-98च्या दरम्यान चॅनल्स खूप लॉन्च होत होते. मराठी, ई मराठी आहे, प्रभात आहे, तारा आहे, मी मराठी आहे, असे खूप चॅनल्स लॉन्च होत होते. पण कामांची काही कमीच नव्हती आणि चांगलं करत होते, लोकांना आवडत होतं. सो मला मिळत गेलं, त्यामुळे फार स्ट्रगल असं काही आलं नाही मला. पण आर्टिस्टिक बॅकग्राऊंड होता फॅमिलीत? डेफिनेटली आमच्या ब्लडमध्येच आहे ते, कारण आई ऍक्ट्रेस चांगली, आई रेडिओवर पण तेव्हा काम करायची, त्यामुळे तिची ती भाषा, मराठीवरची कमांड, आणि ती आर्टिस्टही होती. तिथेही ती जळगावला ऍक्टिव्ह होती. तिथे पंचम नावाची संस्था होती, तिथेही ती ऍक्टिव्ह होती. आम्ही पण होतो. मी लहान वयोगटातल्या ज्या काही भूमिका असेल, मी जळगावच्या आजूबाजूला जी छोटी गावं होती तिथे जे मोनो ऍक्टिंग, सोलो ऍक्टिंग व्हायचे, तिथे जाऊन मी अवॉर्ड्स घेऊन यायचे. सो वक्तृत्व असतील तिथे जाऊन मी अवॉर्ड्स घ्यायचे. सो असे बऱ्याच लहानपणापासूनच आमच्याकडे ते होतं. आत्ता आपण बघतोय अर्लियर की ऍक्ट्रेसेस सेटल होत आहेत, बट 17 इयर्स बॅक आणि तेव्हा तुम्ही ॲक्टिंगचं करिअर सुरू केलं आणि एक पॉईंट आला जिथे तुम्हाला सेटल व्हायचं होतं, म्हणजे लग्न करायचं होतं आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला स्टेबल व्हायचं होतं, पण तिथे तुमचं करिअरसुद्धा सुरू होतं. मग तुम्ही काय चूज केलं? म्हणजे करिअर सुरू असताना तुम्ही लग्न केलं, पण मग ते
कसं ते जुळून आलं बरं? नाही, मी असं काही ठरवलं नव्हतं की लग्न झाल्यानंतर माझं बंद वगैरे होईल. मी असाच नवरा शोधणार होते की म्हणजे लव्ह मॅरेज तर माझं कन्फर्म होतं की आपण म्हणजे प्रेम कधी ठरवून केलं जात नाही. अच्छा. पण म्हणजे तुम्ही नाही म्हटलात की मी नाही प्रेम करणार तरी असं होत नाही, होऊ शकतं. बरोबर आहे. पण माझ्या डोक्यात एक अशी हे होती की फार फार त्याच्यात उगाच जायचं नाही, पडायचं नाही. आणि तसं कोणी भेटलंही नाही जेन्युइन. त्यामुळे मला जर अरेंज मॅरेजच करायचं आहे तर मग मी माझ्या ह्याच्यानी करीन ना, की मला पुढे करिअर करू देणारा हवा. कारण माझी स्वतःची जी एक आयडेंटिटी आहे ती आयडेंटिटी मी ठेवली पाहिजे. कारण आपल्याकडे काहीतरी आहे मग ते आपण ठेवायचं. आणि मला असं होतं की खूप बसतान बसलेलं नको घर, आपण स्वतः उभं करायचं. त्यात जी गंमत असते आणि मग नवरा आणि तुमचं बॉन्डिंग जे होतं ते एक स्ट्रॉंग तुमचं एक तयार होतं. एक संसार म्हटला की त्याच्यात तुम्ही ते स्ट्रगल करणार आणि मग ते एकमेकांना साथ देणार. तिथे तुम्ही ऍक्च्युली माणूस म्हणून काय आहात ते कळतात. कोण कोणाला सपोर्टिव्ह आहेत की नाही आहेत हे तुम्ही शिकत जाता, कळत जाता आणि मग ते स्ट्रॉंग होत जातं तुमचं नातं. तर ते मला समाव एक फिल्मी असेल हा थॉट, पण तेव्हा होता. आय डोंट नो का होता. सो मी ते फॉलो केलं आणि मला खरंच तसा नवरा मिळाला की जो फार काही तेव्हा त्याचं हे नव्हतं. तो एकटाच राहत होता मुंबईत. त्याचं सगळं सासर माझं सगळं दापोलीकडलं होतं. तर म्हटलं छान आहे, मला जसा हवा तसा. बरं हुशार, मला हवं होतं की तो ह्या इंडस्ट्रीतला नको, तो हुशार पाहिजे. म्हणजे माझी मुलं होतील, कदाचित पुढचा विचार होता पण होतं की त्यांनी मग आयदर तो निवडायचा, कारण माझ्याकडे अदर स्ट्रॉंग आलं की मग ऍक्टिंग चांगली पाहिजे, अर्धवट नको काहीतरी. आणि खरंच तसं झालं की माझी मुलगी CA झाली, आता होतीये ती त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालते. सो आय एम हॅपी की मी काय जो विचार केला होता ते तसं झालं सक्सेसफुल. सो गुड. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जास्त स्ट्रॉंगली ऍक्टर म्हणून पुढे येतात आणि तुमचं ते कॅरेक्टर आम्ही कायमच बघितलेलं आहे. खूप छानवाली बायको वगैरे आणि ते घरात एकदम त्यांचं मुलीला सांभाळणं वगैरे, सोनू करणं. पण तुम्ही रिअल लाईफ मध्ये कशा आहे? घरात तुमचं तांडव असतो की तुम्ही तशाच आहे इथे पण? नाही, ते आमचं म्हणजे जे तिकडे जे फॅमिली लाईफ जसं आहे तसंच इथे आहे असं मी म्हणेन. ऑलमोस्ट सेम आहे. म्हणजे जसं भिडे थोडा शिस्त आणि पर्टिक्युलर पंक्च्युअल आहे तसाच माझा नवरा आहे. आणि सोनू आहे, मला तशी माझी मुलगी आहे. आणि आम्ही म्हणजे जसं टिपिकल माधवी की ती वर्किंग वुमन पण आहे, ती नवऱ्याला सपोर्ट करून त्यांचं स्वतःचं उभं करण्याचं तिची स्वप्न आहे. आणि ती खूप पॉझिटिव्ह, जशी माधवी खूप पॉझिटिव्ह आहे. बरोबर. की ती कायम सगळ्या गोष्टी आता ठीक आहे ना, करूया ना आपण. भिडे टेन्शन मध्ये असतो पण माधवी अशी असते की सपोर्ट करते नेहमी त्याला किंवा पॉझिटिव्हली घेते ती. तशीच सोनालिका आहे. त्यामुळे सेम मला काही फार वेगळं फिलिंग येत नाही त्या बाबतीत, काही वेगळं होतंय असंच होतं. सेम सुरू आहे. आय वॉज आस्किंग अबाउट मेकिंग पापड आणि आचार, स्वयंपाक छान सुगरणीसारखा करणं. आत्ता करून आणते लगेच की तुम्हाला पण कंटाळा वगैरे येतो? नाही. हा, हे एक पॉइंट आहे, प्लस पॉइंट, की मला सुद्धा आवडतं स्वयंपाक करायला, अगदी आवडतं. फक्त माधवी जे आचार आणि पापड बनवते ते सोनालिकाला जरा फक्त आयते खायला आवडतात, तिला येत नाहीत. मी ते विचारणार होतं की मग कोणाकडून घेता? माधवीकडनं घेता का? नाही. आत्ता गोरेगावला फोन लावते मागवून घेते माधवी जी कोथिंबीर वडी बनवते ती मात्र सोनालिका तशीच अप्रतिम कोथिंबीर वडी बनवते. म्हणजे आणि मला जेवण करायला आवडतं. म्हणजे मी घरी असले की त्या बायकांना मदत करणं किंवा बायकांना बाजूला बसवून की तांबा मी आता करते, आज भाजी माझ्या आवडीची, मिरच्या आवडीची, हे असं सगळं होतं. आणि संध्याकाळचं स्नॅक्स असतील म्हणजे पावभाजी असेल तर ते सगळं मीच बनवते असले घरी. सो गुड. आणि इथे जसं तुम्ही सोनूला फ्रीडम किंवा सोनूला कधी कधी दाबता तसं तिथे आर्याला करता का? सेम. सगळे म्हणजे जे एक टिपिकल मिडल क्लास जे त्यांनी दाखवलंय ना तसंच माझ्याही घरात तसंच होतं. जिथे रागवायचं, जिथे थोडंसं काही म्हणजे गोष्टी रागवण्यापेक्षा सुद्धा समजावून सांगणे, तसं मी सोनूला पण करते. म्हणजे तिथे पण असंच आपण दाखवतो. तसंच माझ्या घरी सुद्धा मी तिला कधीही मारलं नाही, कधीही मोठ्या आवाजाने बोलले नाही. मी ह्याच्यावर बिलीव्ह करते की तुम्ही बसा मुलांबरोबर, त्यांना त्यांच्या बरोबरचे व्हा आणि समजावून सांगा की त्यांना ती गोष्ट कळते. आर्या आणि समजूतदार होती पहिल्यापासूनच, लहानपणापासून. त्यामुळे मला कधीच तिचं असं टेन्शन आलं नाही. तिला मी छान समजावून सांगितलं की ती समजावून घेते. त्यामुळे मला ते कधी त्रास नाही झाला त्या बाबतीत. बट मराठीबद्दल जर पर्टिक्युलरली बोलायचं म्हटलं तर तुम्ही मराठीतल्या पण दिग्गजांसोबत काम केलेलं आहे. आणि ते किंबहुना तुम्ही नाटकात केलेलं असल्यामुळे आम्हाला कुठे ते दिसलं नाही किंवा ते रेकॉर्डमध्ये ठेवलेलं नाही आहे कुठे. पण आम्हाला प्लीज जरा सांगा की तुमची म्हणजे तारक मेहताच्या आधीची
फिल्मोग्राफी कशी होती? रेकॉर्ड्समध्ये आहेत ना, कारण तेव्हा खूप माझ्या सिरियल महाश्वेता नावाची सिरियल केवढी चालली, ती दूरदर्शनला आता कधी कधी मला वाटतं लागतही असेल, मी बघितलं नाहीये, मी टीव्ही खूप कमी बघते, पण खूप सिरियल्स केल्या मी, आणि त्या असणारच कारण चॅनल्सच तेव्हा लॉन्च झाले ना, त्यामुळे त्यात तेव्हा फक्त सोशल मीडिया नव्हतं की सतत व्हायरल करणं किंवा होर्डिंग्स, तेव्हा त्यावेळेला एवढं नव्हतं मार्केटिंग करणं एखाद्या सिरियलचं किंवा शोचं, तेव्हा कमी होतं, म्हणून ते एवढं कळलं नाही किंवा तो गेला, काळ थोडा मागे पडला. पण त्यावेळेला मी खूप काम केलं. महाश्वेता मध्येच एवढे स्टार कास्ट होती मोठी मोठी, ऐश्वर्या नारकर, शरद पोंक्षे, आनंद अभ्यंकर, शैलेश दातार, सुलभा देशपांडे, रवी पटवर्धन, प्रसाद ओक, अविनाश नारकर, असे खूप लोक एकाच सिरियल मध्ये एवढे होते. अरे बापरे. आणि बाकीच्या तर केल्याच, किमयागार मध्ये श्रेयस होता, आसावरी जोशी होत्या, सो असे खूप लोक होते. मी खूप म्हणजे बऱ्यापैकी काम केलं मोठ्या लोकांवर. लक्ष्मीकांत बेर्डे बरोबर केलं, अशोक सराफ नाही, विक्रम गोखल्यांबरोबर केलं, असे मोठी मोठी लोक होती माझ्याबरोबर. त्यामुळे मला खूप असं समाधान आहे की सगळ्यांबरोबर एक अनुभव मला कामाचा घेता आला. खरंय. आणि मग त्याच्यानंतर तर मग आम्ही बघितलेलंच आहे की सेट, मग 2008 नंतर तर कम्प्लीट माझं चेंज झालं. पण मग ॲज अ मराठी वुमन तुम्हाला कायम कॅरेक्टर्स मिळालेले आहेत, आणि म्हणजे कॅरेक्टर जे मिळालेलं आहे ते पण मराठी वुमन म्हणून मिळालेलं आहे, किंवा आजूबाजूला सगळेच रिजनल कॅरेक्टर्स असतात तुमच्या. पण मग कोणतं रिजनल कॅरेक्टर तुम्हाला सगळ्यात जास्त, म्हणजे माझ्यासाठी पर्सनली मला साऊथ इंडियन लोक फार क्यूट वाटतात. सो तुमचं कसं आहे तसं? नाही, खरं तर सगळ्यांचा फ्लेवरच खूप छान आहे. म्हणजे प्रत्येक मला वाटतं रिजनल एक फ्लेवर आहे त्यांचा. त्यांची भाषा सुद्धा क्यूट आहे. म्हणजे एक काही पंजाबीमध्ये काहीतरी वेगळा अदब आहे, त्यांची एक वेगळाच काहीतरी गोडवा आहे. ते असं करतात तरी सुद्धा मजा वाटते गायला. म्हणजे असं वाटतं की त्यांचं कॉन्फिडन्स लेवल अनदर लेवल आहे, त्यामुळे ते मजा वाटते बघायला. तर ते मजा सगळ्या फ्लेवर मध्ये ना, सगळ्या मराठीपासून सगळ्यांमध्ये एक फ्लेवर आहे. त्यामुळे आपलेपणा हे ते सगळ्यामध्ये आहे. खरं त्या लँग्वेजमध्ये पण गोडी आहे. बेंगॉली म्हटलं तर त्यांच्यामध्ये पण एक गोडी आहे, ते गोडवा आहे, म्हणजे तो ऐकताना पण छान वाटतं. गुजराती पण एक वेगळंच त्यांचं म्हणणं असतं, आणि मग ते छान वाटतं ऐकायला, कॉमेडी वाटतं थोडं काही काही वेळेला. तर मी हे ह्याच्यात अनुभवलं जास्त आमच्या शो मध्ये, कारण आहेत तसे फ्लेवर्स. तर प्रत्येक पारसी एक जे आहे कॅरेक्टर, ती पारसी पण सॉलिड बोलते, तर एक छान आहे. म्हणजे सगळ्यांचं मला खूप आवडतं, आणि मला म्हणजे उलट मजा येते की सगळे आपापल्या ह्यांनी कसं बोलतात, ते काढतात, त्याच्यातनं पंचेस काढतो आम्ही, गंमत येते. पण तुमचं जे कॅरेक्टर आहे आणि त्यामध्ये म्हणजे तुम्ही रिअल पण तशाच आहे, इथे पण तशाच आहे, ज्यात तुम्ही स्वतःकडे लक्ष देतायत. पण युजली सगळ्याच मराठी महिला ज्या आहेत त्या आता बऱ्यापैकी ऑलमोस्ट सेमच राहतात. माझी पण आई सेमच आहे, स्वतःकडे लक्ष देत नाही. आणि यांचं असं असतं की काम एक काम, किंवा मुलं एक मुलं, नवरा एक नवरा, पण त्यांचं स्वतःकडे लक्ष देणं थोडं राहून जातं. आणि त्यांनी कसं तुमच्याकडून ऐकलं तर त्यांना जरा जास्त लवकर कळेल. म्हणून प्लीज जरा सांगा तुमचं, कारण जसं या म्हणालेल्या आहेत की त्यांची मुलगी आता CA करते. सो आय वॉन्ट टू गिव्ह यू अ कॉम्प्लिमेंट की आपकी त्वचा से आपकी उम्र का पता नाही चलता. सो त्याचं पण जरा प्लीज आम्हाला रहस्य सांगाल. नाही, माझं असं मत आहे की तुम्ही जे आहात ना ते राहा, आनंदी राहा, आणि नेहमी पॉझिटिव्ह राहा. मे बी माझ्यात ते पहिल्यापासूनच असल्यामुळे, आणि आमच्या घरातही आहे ते, आईबाबांकडनं पण ते आलंय, त्यामुळे आमच्याकडे ते आहे की नेहमी आनंदी राहणे. सिच्युएशन आली, ओके आली, त्यावेळेला काही वाटलं, स्ट्रेस आला, रडू आलं, इट्स ओके कम्प्लिटली. पण म्हणून त्याचा उहापोह करून त्याला वाढवून देऊ नका. संकट येणार, अप्स अँड डाऊन्स येतातच, ते प्रत्येकाला चुकलेले नाही आहेत. पण त्याला येऊ देत, त्याला फेस करा, हे गिव्हअप नका करू, आणि पॉझिटिव्ह राहा, हसत राहा नेहमी. सो मी म्हणेन की स्वतःला वेळ तर द्यायलाच पाहिजे जेव्हा तुम्ही काढू शकाल. ॲज अ वुमन ना, आपण म्हणतो खूप की स्वतःला वेळ दिला पाहिजे, आपल्याला इथे बसून सांगणं खूप सोपं आहे. पण जेव्हा तुम्ही हाऊसवाईफ असता किंवा तुम्हाला एक टास्क असतो ना, तो कम्प्लीट करायला तुमचा अख्खा 12 तास जातात. आणि आपण म्हणतो सोपं आहे की बसा आणि शांतपणे स्वतःला वेळ द्या, ते नाही होत. सो माझं असं मत आहे की त्या मधल्या वेळातच जेवढं काही तुमच्याकडे तुम्हाला एक अवेअरनेस ठेवून वेळ देता येईल ना, तो द्या. तो वेळ काढायला लागणारच. म्हणजे
कितीही म्हटलं समोरच्यानी समजवलं तरी स्वतः जोपर्यंत समजून घेत नाही ना ती गोष्ट, तोपर्यंत किती समोरच्यानी त्यांनी कान टोचले तरी ते फरक पडणार नाही. तर ते स्वतःला रिअलायझेशन झालं पाहिजे की त्या बाईनी त्या सगळ्यांकडे बघता बघता सायमल्टेनियसली वेगळा वेळ काढू नका. त्याच वेळांमध्ये तुम्ही काय करू शकाल. आज मुलांना तुम्ही काहीतरी लावून दिलंय कार्टून, बरोबर, एक 5 मिनिटं तेव्हाच बसा आणि एन्जॉय करा ना. काहीतरी तुम्ही करताय तेव्हाच, वेगळा वेळ नका काढू. तेव्हा प्रत्येक मुमेंट इज इम्पॉर्टंट. तर प्रेझेंट जो मुमेंट असते ना ती जगायला शिका. ते फ्युचर मी आता थोड्या वेळाने करीन आणि मी थोड्या वेळाने टीव्ही लावीन, तो वेळ तुम्हाला कधीच मिळणार नाही. ज्या वेळेला मुलांनी लावलाय तेव्हा बसून एन्जॉय करून बघा, कदाचित तेव्हाच मजा येईल. आज मुलगा काहीतरी गरम गरम पराठे खातोय, त्याला तुम्ही वाढताय, तेव्हा तुम्ही पण एक खाऊन बघा. त्याच्याबरोबर बसून गप्पा पण होतात, त्याच्याबरोबर खाऊन पराठे पण खाल्ले, तुमचं पण वेळेत खाणं झालं. असं नाही की सगळे गेल्यावर मी खाईन, तोपर्यंत तुमची भूक पण मेलेली असते. मग तसं नका करू. त्याच्याबरोबर ती मुवमेंट एन्जॉय करा. त्या वेळेला मिळतोय ना वेळ, मग तो एन्जॉय करा, तो कारणी लावा. सो जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही एक असा हजबंड बघत होतात की ज्याचं सगळं विश्व निर्माण नसेल, आम्ही सोबत करू सगळं. आजकाल सध्याच्याला ना तुम्ही त्या सिनॅरिओमध्ये नसाल कदाचित. मुली सगळं सेटल्ड असलेलं बघतात. त्यांचं असं म्हणणं असतं की मला सिक्युरिटी हवी आहे लाईफमध्ये, जे बरोबर आहे ॲट सर्टन पॉईंट्स. पण तुम्ही सांगा, म्हणजे सोबत निर्माण करण्यात काय वेगळी मजा असते, जरा प्लीज सर सांगाल आम्हाला. नाही, हे प्रत्येकाचे नोशन्स असतात. सो हे माझं होतं मे बी ड्रीम की मजा असते. एक आपण फिल्म्स बघितलेल्या असतात, त्याच्यात आपण बघतो की एक असं गरिबीतनं मग माणूस जेव्हा पुढे जातो आणि मग ते सुख मिळतं. हे सुख असतं ना, म्हणजे आता जे मला वाटतंय, जे मला फिलिंग आहे, आणि अजूनही मी ग्राउंडेड आहे. माझं असं नाही झालं की हा आहे ना माझ्याकडे पैसा आहे, हा ठीक आहे, आता मला एवढे मिळतात, बरं आहे, असं नाही होत माझं. वा, एक आपल्यासाठी एक कौतुक. नवऱ्याने त्यावेळेला सपोर्ट केल्यामुळे असं नाही होत की त्याला काही फरकच पडत नाही. मी आता इतके कमवले काय, तेव्हाही कमवत होती, आपल्याकडे आहेच पैसा, तू काय वेगळं कमव. बरोबर. एक रिस्पेक्ट येतो, एक विश्वास क्रिएट होतो आपल्या दोघांमध्ये, त्या रिलेशनशिपमध्ये. हे माझं मत आहे. प्रत्येकाचं असेलच जरुरी नाहीये, कारण काही प्रत्येकाला शेवटी एक सेटल हे असं हवा असतो. मी पण आता माझ्या मुलीसाठी स्थळ बघताना कदाचित असंच विचार करीन ना की तिने एखादा सेटल बघावा. असं नाही म्हणणार की बघा मी असं शोधलं, तू पण असं नाही म्हणणार मी तिला. ते तिचे ड्रीम्स, तिला जे काही करायचंय, तिला जसा हवा, तिचे नोशन्स आहेत, तिच्या आयडियाज आहेत. सो तिला तिचं लाईफ कसं जगायचं ते तिला करू दे, ठरवू दे. मला काय करायचं होतं हे मी माझं सांगितलं. सो मी म्हणेन की ह्याच्यात ते एक आहे, एक तो फील तुम्ही जर केलात तर त्याच्यात गंमत आहे. बरोबर आहे. आणि ते आता मला कळतं ना की माझ्या नवऱ्यालाही कळत असेल, त्यांनी मला कधी असं बोलून दाखवलं नाही, कारण प्रत्येक जण तेवढा ओपनली बोलत नाही किंवा त्याचे फिलिंग्स व्यक्त करत नाहीत. पण असणार ना एक काहीतरी स्ट्रॉंग बॉन्डिंग की आपण कुठे होतो, रेंटच्या घरात राहत होते मी, आणि आता स्वतःचं घर आहे, गाडी आहे. म्हणजे एक वेगळं एक फिलिंग असतं आपल्याला, आपण काय करतोय, कुठे. ग्राउंडिंग खूप महत्वाचं आहे आणि ते येतं त्यांनी. सो मला ते खूप आवडतं. माझी गोष्ट आहे ही. नाही, आम्ही ते बघतो, पण तुम्ही स्कूटर पासून ते वेस्पा पर्यंतचा प्रवास गाठलेला. अजूनही कार घ्यायला नाही म्हणतात, कारण त्यांच्या गाडीवरती प्रेम आहे तितकंच जितकं बायकोवरती आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकून आम्हाला खूप छान वाटलं की फक्त माधवी भाभीच नाही, सोनाली पण एक्झिस्ट करते, आणि हे जे एक्झिस्टन्स आहे खूप मोठं आहे, आणि तेच खरं तर माधवी भाभीमध्ये झळकतं. सो खूप छान वाटलं सोनालिका तुझ्याशी गप्पा मारून, आणि खूप मस्त झाल्या आपल्या गप्पा. आणि तारक मेहतामध्ये तर आम्ही तुला बघतोच आहे, अजून बऱ्याच ठिकाणी पण बघायची इच्छा आहे. प्लीज लवकरात लवकर खूप साऱ्या फॉर्मॅट्समध्ये, खूप साऱ्या फॉर्म्समध्ये, कॅरेक्टर्समध्ये आमच्यासमोर ये आणि तिथे कायम राहा. येस. थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू. रेडियो सिटी रग रग में